संघामध्ये अनेक प्लेयर अनुपस्थित आहेत. संघ थोडासा ढासळलेला वाटतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा ज्या प्रकारचा कमबॅक केलाय संघाबद्दल काय म्हणशील? संघाबद्दल बोलायचं झालं तर काही नाही. संघ खूप प्रॅक्टिसमध्ये नसतो, खूप कामामध्ये बिझी असतात. फक्त मॅचच्या वेळीच आम्हाला खेळायला भेटतं. आणि क्रिकेटमध्ये जर पॉलिटिक्स तर झालंच नाही पाहिजे. हा होता विश्वास. एक लाजणारा स्वभाव आहे, परंतु ज्याच्या बॅटमधून एक चांगली खेळी केली गेली तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड विश्वास. पुढील मॅचसाठी मी विनंती करतोय कौस्तुभ जे आपण जॉईन व्हा आमच्यासोबत. थँक्यू मृदुल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहे राहुल मोरे, तर समोर हेमंत, तर पहिलं षटक घेऊन ऋषीदादा देसाई. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाबा धावपलकावरती आहेत. बिग फाईट आहे, बिग मॅच. आणि बिग मॅच मध्ये जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम साईबा संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं साईचरण संघाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न पैकी झाले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट इतक्या वेगाने होती ना अक्षरशः हिट केलं होतं. 2 धाबा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कौस्तुभ एक मिनिट क्षमासावी थांबवतोय. टीम बारोंडा माऊली संघ आपण देखील या. आपल्यासाठी देखील सुपर 12 मध्ये जाणाऱ्या संघांसाठी एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. स्वर्गवासी गंगाई दामोदर घरत तसेच दामोदर घरत यांच्या स्मरणार्थ अरुण घरत व दिनेश दादा घरत यांच्याकडून हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. बारोंडा माऊली संघ आपल्या एखादी प्रतिनिधी किंवा कर्णधार आपण या ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल देवेंद्रदादा मेहेर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. बारोंडा माऊली संघ या. गो टू कौस्तुभ. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले चेंडूला, तोपर्यंत एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिकडे 4 धावा धावपलकावरती आहे. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. तो साईबावाला अरे कोण रे आला तो साईबावाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. ऋषी देसाई दादा जया नावात दमाई रे. ऋषी देसाई दादा जया नावात दमाई रे. थँक्यू डीजे. पहा पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. प्रदोष नवीन गोलंदाजी हो वेगवान फटका, परंतु काय फेकी केले. इतका फटका वेगाने मारला होता, परंतु त्याला उत्तर सुद्धा गौरवने त्याच रीतीने दिलं होतं. काय जबरदस्त एफर्ट लावलंय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, त्यामुळे एक धाव धावपलकावर. 1 चेंडूचा खेळ झालाय. 5 धाबा धावपलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक मोठी मॅच जी सुपर 12 मधील 4थी मॅच, 5वी मॅच जे आपल्या भेटीला आले. टॅपच्या साहाय्याने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले क्रिकेटचा महासंग्राम आणि शेवटचा आणि अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. एक्स्ट्रमच्या बाहेर. येस आमचे पण हो 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 क्या बात आहे. पहा अजून एक डॉट बॉल येतोय. रंजन दादा, समन दादा, आपलं सुद्धा सहज स्वागत आहे या हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 मध्ये. सपोर्ट नेहमीच असतो संघाला आणि आधारस्तंभ म्हटलं ना तर काही हरकत नाहीये. जिकडे जिकडे मॅच, ज्या ज्या वेळेला स्पर्धा, त्या त्यावेळेला रंजन दादा, समदादा अवेलेबल असतात. किती कामं असो, परंतु मॅच सोडण्याचा क्रिकेटरचं प्रेम जे आपल्याला पाहायला मिळतंय. 7 धावा धावपल करते, 5 धावा धावपल करते. जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 2 असे संघ आहेत ना की यामधून कशा प्रकारची लढती या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय.
चेंडू गेला सीमार गप्पार चौकार 4 धावा. यो वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे. चौकार आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू गेला वेगाने सीमार गप्पार चौकार 4 धावा. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ झालाय 9 धावा धावपलकावर. राहुल मोरे बॅक इन फॉर्म म्हटलं तर काही हरकत नाही, कारण हा खेळाडू अहमदाच्या अंगमेमध्ये त्या प्रकारची बॅटिंग करत होता. 13 धावा 5 चेंडूचा खेळ झालाय. या अगोदर 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 2 चौकार आल्यात. ओके, पहिल्या बॉलला सिंगल, 2 निर्धाव चेंडू, 2 चौकार, तब्बल 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आणि धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल 13 धावा धावफलकावर आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे प्रदोष सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले, चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष हेमंतजी रसाळ यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत आहे या हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024. आणि हेमंतजी आपणास विनंती आहे की आपण मंचावर येण्याची कृपा करावी. क्या बात है. पहा 1 2 नाही तर तब्बल 3 मिकी माऊस. थँक्यू. पहा आतापर्यंत मुज्जू नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ॲज अ कॅप्टन. पहा आतापर्यंत 2 मिकी माऊस पाहिलेत, पण तिसरा सुद्धा आलाय. तिसरा कुठून आलाय ते माहित नाही, परंतु मैदानामध्ये आलाय. ही सर्वात मोठी आणून दिलाय ॲज अ कॅप्टनने. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. धावफलक आतापर्यंत बघितलं तर 17 धावा धावफलकावरती आहेत, जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि मज्जू पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. कौस्तुभ चेंडूला अडवतोय, फील्ड करतो, फेकी चाले आणि त्याला उत्तर आलंय. OUT गॉन. थँक्यू परंपरा रेफर केले. डीजे आपका टेंगे टेंगे थँक्यू. OUT आउट गॉन. अजून एक गडी बाद होते. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर पंकज. पहा कशा प्रकारे कमबॅक ॲज अ कॅप्टनने या षटकामध्ये करून दाखवलंय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले, तोपर्यंत सिंगल रन. षटक संपलंय 3 आणि 18 धावा. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गाचा तिकडे सागर दिसले. द मॅजिकल फिंगर गोलंदाजी मार्कर. पहा लगातार 2 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब जिंकला होता या गोलंदाजांनी. आणि बघूया आता तो गोलंदाजी मार्कवर आलाय. आदरणीय सन्माननीय भगवान दादा चव्हाण तसेच सन्माननीय हेमंतदादा रसाल यांना मी विनंती करतोय
आपण मंचावर येऊन आसन असतावा. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतावा. गो टू कौस्तुभ. एक नंबर वाजवले दणका उडवून दे. थँक्यू. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वरुण. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 पूर्ण. पहा मॅच मध्ये कमबॅक कशा प्रकारे केलं आणि मॅच होती कुठे आणि मॅचला आतापर्यंत आणून ठेवलं कुठे. पहा तिसऱ्या षटकामध्ये अशा प्रकारचं षटक काही आलं नव्हतं. षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि 2 गडी बाजले. ते 4 धावा ते 2 गडी ते पूर्ण षटक त्या मोमेंटमला शिफ्ट आणणारं होतं. आणि ज्या प्रकारच्या धावा बनवायच्या होत्या साई चरण संघाच्या, ज्या धावांपर्यंत पोहोचायचं होतं तिकडे ब्रेक लगावला गेला. ओहो अजून एक गडी बाद होतोय. गॉन. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. थँक्यू प्रशांत घरत नाव. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते रेहान दुर्गेश 11 आणि त्यानंतर JKCC अर्णव. दोन्ही कॅप्टन टॉस बॉस कडून थांबायचं आहे. मृदुल. आदरणीय सन्माननीय बगा शेठ अर्णाला फॅक्टरी पाडा यांच्याकडून मिकी माऊस यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच आमचे DJ मॅन यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थानं नावामध्ये शेठ आहे आणि त्या प्रकारचं शेठची कामगिरी यावेळेला निभावत असताना सन्माननीय बगा शेठ. थँक्यू. पहा षटक कशा प्रकारे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणय. 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे 19 धावा अप्पलकर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय कोणी. ओहो चेंडू अडवलाय तर अडवलाय कोणी. प्रणयने अडवलाय. 20 धावा. लास्ट बॉल टू गो. पहा षटक कशा प्रकारे आहे. फक्त या षटकामध्ये 2 धावा आल्या, 3 गडी बाद. म्हणून तर म्हटलंय ना द मॅजिकल फिंगर म्हणून या खेळाडूची ओळख काय. मागील 2 स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवलाय, लगातार 2 स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला गेला होता आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. हो हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 20 धावा धावपलकावर. 21चा पाठलाग आहे. परंतु जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. Yes, thank you. DJ, thank you. 1 मिनिट थांबवतोय. मिकी माऊस आपण या तिघांनी आपल्यासाठी पारितोषिक आहे. चला धावत या. जो पहिला येईल त्याला पारितोषिक आहे.
तिघांना आहे पारितोषिक, तिघांनी या. आदरणीय सन्माननीय थँक्यू डीजे. एक मिनिट थांबवतो, एक मिनिट थांबा. आदरणीय सन्माननीय दिनेशजी मोरे यांना देखील विनंती असेल, आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण देखील मंचावर या. या ठिकाणी बघा शेट फॅक्टरी फडा, अर्णाला फॅक्टरी फडा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात 500 रुपयाचं पारितोषिक. मिकी माऊस आजच्या दिवसामध्ये कमाई आहे. पहिलं पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थानं अकाउंटचं खातं खोललं गेलंय. आणि त्यानंतर डीजे मॅन आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं. क्या बात आहे. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा वळतोय सामन्याच्या दिशेनं, जिथे आमच्या सोबतीनं जॉईंट होत आहेत कौस्तुभ जेमेहर. थँक्यू मृदू. चला दोन्ही कॅप्टन रेहान दुर्गेश 11, त्यानंतर जेकेसी अर्णा दोन्ही कॅप्टन लगेचच टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल होतात. लेट्स प्ले. जिकडे पाठलाग आहे 21 धावांचा, सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रदोष बेकर सोबत ऋषी दादा. तर पहिले षटक घेऊन विक्रम बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. लाल लाल पुरी टांबोटा लाल ग, लाल लाल पुरी टांबोटा लाल, आताचे पोरी हे घालवला ताल ग, आताचे पोरी हे घालवला ताल. अजून एक पारितोषिक आहे. यावेळेला बघा शेट यांच्याकडून फलंदाजासाठी लगातारच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कोण म्हणतं की पैशाचा पाऊस पडत नाही. आज हितांश शुगांश 11च्या मैदानामध्ये बघा शेट आल्यात, अर्थातच आज पैशांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळेल. गो टू कौस्तुभ. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन, चला पहिला टॉस करायचा आहे. करण आलाय जगदीश अर्णाला. कॅप्टन पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. पहा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 6 धावा धावपल करते आहेत. आणि पाठलाग जर बघितला ना तर फक्त 21 धावांचा आहे. पहा या मॅच मध्ये मोठा इम्पॅक्ट काय राहिलाय. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल हो बंदुकीच्या गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. फोकस कर मला लागून तकलू बोला आता तुला सांगून. कॅमेरामॅन फोकस कर मला लागून तकलू बोला आता तुला सांगून. थँक्यू. क्या बात आहे. एंटरटेनमेंट 3-3 मिकी माऊस. आणि त्यानंतरचं उत्तर सुद्धा चांगलं दिलंय ना तिकडे डीपी नेटवर्कचे ऑनर प्रवीण पाटीलने. 4 चेंडूचा खेळ झाला, 10 धावा धावपल कव्हर. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. जेकेसीसी अर्णाला ऑलरेडी 4दा अनाउन्समेंट झाले, परंतु आपला कॅप्टन आलेला नाही. वेळेचं बंधन करा, टॉस उडवा, त्यानंतर जे काही तुमची टीम मीटिंग असेल ती करून घ्या. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी झाले, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 14 धावा धावपल कव्हर, 18 मध्ये 7. सांगेल तुला मी हा पुरी सकाळ सकाळ ग, तेव्हापासून झालं माझे जीवाचं हाल ग. सांगेल तुला मी हा पुरी सकाळ सकाळ ग, तेव्हापासून झालं माझे जीवाचं हाल ग. ओरी तू हो थोडी लाईन मला दिजो ग, ओरी तू हो थोडी लाईन मला दिजो ग. अरे दिदल हाय पोरा मला हात नको करजो, घडी घडी येन माझा हात नको धरजो. दिदल हाय पोरा मला हात नको करजो, घडी घडी येन माझा हात नको धरजो. कौस्तुभ, अजून एक पारितोषिक येत आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्यावरचं प्रेम पाहायला मिळतंय. दोन्ही कमेंटेटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक.
500 रुपयाचं पारितोषिक आहे, वैयक्तिक अर्थातच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे, थँक्यू. चला बघा शेठ यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो, जिकडे सुपर 12 मध्ये शेवटचा आणि अंतिम सामना, द बिग फाईट, द बिग मॅच. एकामध्ये रेहान दुर्गेश 11 समोर JKCC अर्नाला. कॅमेरामॅन येस, पुन्हा टॉस जिंकला, काय निर्णय? फील्ड फर्स्ट. कशा प्रकारची आता संपूर्ण या मॅच मध्ये तयारी असणार आहे सुपर 12च्या दरम्यान? जे काल आम्ही 2 मॅच मध्ये करून दाखवले त्या प्रकारे खेळणार आहेत. रेहान दुर्गेश 11 संघ समोर आहे. किती धावांपर्यंत पोचायचं आहे, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? 30. खूप साऱ्या शुभेच्छा. करण टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे? हा ना, आम्ही आमचा चांगला गेम करायचा प्रयत्न करू. टीम कशा प्रकारे असणार आहे? टीम जी आहे तीच आहे रेग्युलर. खूप साऱ्या शुभेच्छा. तर न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय JKCC अर्नाळा संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय रेहान दुर्गेश 11 संघाला. एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे. येस डीजे. जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर ग, जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर, जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर ग, जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर.